1 ते 100पर्यंत नंबर लिहून त्याच्या मूळ संख्या काढायला आपल्याला किती जास्त वेळ लागतो या किती कमी वेळ लागतो ते आपण पाहणार आहोत। तुम्ही ओरिजिनल स्पीडमध्येच 1 ते 100पर्यंत नंबर लिहिणार आहे। तुम्ही आता पाहू शकता 1 झालं, 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। ठीक आहे, आता घेऊया 11 12 13 14 15 16 17 18 19 20। आता इथे मला जे काही नंबर आहे आपले 1 पासून तर 100पर्यंत सगळे लिहायला जे काही ओरिजिनल स्पीड आहे माझी मी तीच ठेवली आहे। याला मी फास्ट स्पीडमध्ये नाही घेतले, कारण की तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्याला 1 ते 100पर्यंत नंबर लिहायचे असेल तर आपल्याला किती टाईम जातो, किती वेळ जातो। हां, मान्य आहे, ही पद्धत जी आहे याच्यामध्ये आपण मूळ संख्या काढू शकतो, आपल्याला इझिली सगळ्या मूळ संख्या मिळून जातात। पण ह्या मूळ संख्या काढायला जितकं जास्त कालावधी आपल्याला लागतो, जितकं जास्त टाईम आपल्याला लागतो, तेवढा टाईम आपल्याला कधी आपल्या पेपरमध्ये आपल्याकडे नसतो। म्हणजे एका प्रश्नाला आपल्याला सोडायला 1च मिनिट आहे, त्या 1 मिनिटाचा जास्तीत जास्त आपला उपयोग करून आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो। आणि याच्यामध्ये जर आपण मूळ संख्या काढायसाठी जर एवढा मोठा वेळ जर दिला तर आपला पेपरसुद्धा हा रिकामा जाऊ शकतो। ठीक आहे की नाही। तर आता एवढे सारे जे काही नंबर असेल 1 ते 100पर्यंत लिहा, त्याच्यामध्ये आपल्याला मग कसोट्या लावायच्या असतात आणि त्यानंतर मिळणाऱ्या संख्या जे राहतात त्या आपल्याला मूळ संख्या मिळत असतात। मान्य आहे ना। तर आता एवढं सारं नंबर लिहिल्यानंतर आपल्याला ती संख्या मिळाल्यानंतर एवढा टाईम आहे का आपल्याकडे, तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या मूळ संख्या ह्या पाठच असल्या पाहिजे। 1 ते 100पर्यंत तर मूळ संख्या तुम्हाला कंपल्सरीच पाठ असल्या पाहिजे। त्याच्यापेक्षा काही छोट्या मोठ्या ट्रिक्स आहेत जे की मी पहिल्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता। आता इथं पहा, माझ्या इथपर्यंत जे नंबर लिहिणं सुरू आहे हे मी नॉर्मल स्पीडमध्येच लिहित आहे। म्हणजे मला जितकं जास्त स्पीडमध्ये लिहिता येतं तितकं जास्त स्पीडमध्ये लिहिण्याचा मी प्रयत्न करता येतं। तरीसुद्धा पाहू शकता तुम्ही इतके नंबर लिहायला मला किती जास्त वेळ हा लागत आहे। आता मी आली आहे इकडे, तुम्ही 80च्या वर मी नंबर गेलेले आहे माझे, तुम्ही पाहू शकता। आता 85 86 87 88 89 आणि 90, 91 92 93 94 95 96 97 98 99 100। आता 1 ते 100 सगळे नंबर झालेले आहे माझे। याच्यामध्ये आपल्याला आता 2ची 3ची 5ची आणि 7ची कसोटी अप्लाय करायची, ती लावायची आहे याच्यामध्ये। म्हणजे काय, तर 2च्या पटीत असणारे नंबर आपल्याला काढून टाकायचे। 1 तर हा आपला मूळ नंबरसुद्धा नाही आहे, ठीक आहे, तो कॅन्सल पहिले झाला। त्याच्यानंतर 2च्या नंतरचे 2चे पट म्हणजे दोन्ही ज्या संख्येला भाग जाणार त्या सगळ्या संख्येला आता आपल्याला क्रॉस करत जायचं आहे, कट करत जायचं, म्हणजे त्या संख्या आपल्याला काढून टाकायच्या आहे। तशा प्रकारे आपल्याला सगळ्या ज्या काही 2 नंबरने भागणाऱ्या संख्या आहे त्या सगळ्या संख्या आपल्याला इथं काढायच्या आहे। जसं तुम्ही इथं पाहू शकता, मी जितक्या काही 2 नंबरने आपण भागू जाऊ शकते त्या सगळ्या संख्या इथं मी आता कट करत आहे, ज्याच्यामुळे आपल्याला इथे कसोटी आहे ती आपण लावल्या जात आहे। ठीक आहे, 2ची ही आपली कसोटी आहे ज्याच्यामध्ये आपण इथं सगळे नंबर क्रॉस करत आहे। तुम्ही इथं पाहू शकता मी सगळे नंबर जे आपल्या 2च्या पटीमध्ये येतात, 2नी ज्याला भाग जाऊ शकतो, 2ची जी कसोटी आहे त्यांनी सगळे नंबर मी इथं कट केलेले आहे। 1 ते 100पर्यंत जितके पण माझे नंबर्स होते ते 2नी भाग जाऊ शकतात त्यांना मी इथं कट केल्या, फक्त 2 सोडून। 2 हा आपला मूळ संख्या आहे असल्यामुळे। आता पहा, आपल्याला आता त्याच्यामध्ये जे नंबर आपण कट केले आता याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे, जे काही जे आपले राहिलेले नंबर असते ते सगळे नंबर आपण इथं कट करून घेणार आहे। 2च्या पटीमधले आपल्याला इथं मॅक्झिमम नंबर आपले होते ते सगळेचे सगळे नंबर आता इथं कट करून झालेले आहेत। आता पाहूयात 3च्या पटीतले नंबर। आता 3च्या पटीमधले 3 हा नंबर सोडायचे, त्याच्यानंतर बाकीचे नंबर आपल्याला कट करत जायचे, जे की आपण 3 त्याच्या नंबरला आपण भाग देऊ शकतो। अशा प्रकारचे जे काही नंबर असतील आपल्याला तुम्ही इथं पाहू शकता। आता पहा, 21ला सुद्धा 3 भाग जातो, त्याच्यानंतर इथं जो आपला काही नंबर आहे त्याच्यामध्ये 27ला सुद्धा जातो भाग 3, त्याच्यानंतर 30ला जातो, 33ला सुद्धा जातो, 36ला सुद्धा जातो, कट झालेला आहे। त्याच्यानंतर 39ला सुद्धा भाग जातो, ठीक आहे। त्याच्यानंतर आपला जो काही नंबर इथं पाहत आहे 45 त्याला सुद्धा भाग जातो आपला इथं, ठीक आहे की नाही। त्याच्यानंतर नेक्स्ट आपला जो 51 नंबर आहे त्याला सुद्धा भाग जातो आपला 3च्या पटीत। 57ला सुद्धा भाग जातो आपल्याला इथं, तुम्ही पाहू शकता। 63ला सुद्धा भाग जातो आपला, 66 ऑलरेडी कट झालेलाच आहे आपल्याला इथं। त्याच्यानंतर 69ला सुद्धा भाग जातो, त्याच्यानंतर तुम्ही इथं 75ला भाग जातो आपला, ठीक आहे। त्याच्यानंतर आपले काही नंबर ऑलरेडीच कट आहे, 81ला सुद्धा भाग जातो, ठीक आहे। 84 हा पहिलेच कट झालेला आहे, त्याच्यानंतर 87 सुद्धा भाग जातो, ठीक आहे। त्याच्यानंतर आपला 93ला सुद्धा भाग जातो, 96 ऑलरेडीच कट आहे आणि 99 सुद्धा। हे झाले आपल्या 3 भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या ज्या कट केल्या आहे। आता पाहूया 5 भाग जाणाऱ्या जे काही म्हणजे 5 ज्याला भाग जाऊ शकतो ते नंबर। तर मॅक्झिममली इथं खूप सारे नंबर ऑलरेडीच आपले आता इथं तुम्हाला 7च्या पटीतल्या जितके काही नंबर असतील, म्हणजे 7च्या पटीत याचा अर्थ की 7ने ज्या संख्येला भाग जाऊ शकतं त्या संख्येला तुम्हाला इथं कट करायचं, म्हणजे कॅन्सल करायचं आहे। ऑलरेडी तुम्हाला याच्यामध्ये असे काही नंबर मिळतील जे की पहिले 3च्या 2च्या आणि 5च्या पटीमध्ये ते ऑलरेडी कॅन्सल झालेले असतील, ते की आपल्याला 7च्या पटीमध्ये जे नंबर असतात तुम्ही इथं
मॅक्झिममली पाहू शकता असे काही नंबर आहे जे की आपल्या 7च्या पाड्यामध्ये सुद्धा देतात, म्हणजे 7ने आपण त्याला भाग पण देऊ शकतो. ते ऑलरेडी इथं कट दिसले तुम्हाला दिसत असतील. तर राहिलेले जे काही नंबर असतील ते सुद्धा तुम्हाला काय करावं लागणार आहे, 1 ते तुम्हाला 100पर्यंत सगळे असे नंबर पाहावं लागणार आहे की ज्याला आपल्याला 7नं भाग जाऊ शकतो तसे नंबर तुम्हाला सगळे काय करत जाणार ते कट करत जाण्याचे, म्हणजे सगळ्या नंबरला तुम्हाला कॅन्सल करत जायचं आहे. ठीक आहे, 1 पासून तुम्हाला सगळे नंबर व्यवस्थित आणि लक्ष देऊन लक्षपूर्वक काळजीपूर्वक तुम्हाला काय करायचं आहे, कॅन्सल करत जायचं आहे. तर जर तुम्ही तुमची 7ची कसोटी पूर्णतः अप्लाय करून झाली, म्हणजे पूर्णतः तुमची कसोटी लिहून झाली, तर आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये जितके काही आपले मूळ नंबर आहे म्हणजे मूळ संख्या आहे, ठीक आहे, तो आपल्याला आता काढून घ्यायचे, त्या लिहून घ्यायचे. तुम्ही तर पाहू शकता मी सगळ्या मूळ ज्या संख्या आहे तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील, ह्या असतात आपल्याला 1 ते 100पर्यंतच्या सर्व मूळ संख्या तुम्ही इथं स्क्रीनवर पाहू शकता. तर तुम्ही पाहालच की किती मोठा टाईम लागतो आपल्याला. पहिले ते 1 ते 100पर्यंत नंबर लिहा, मग त्याच्यामध्ये आपल्याला कसोट्या वापरा, त्याचे नंबर कट करा आणि त्याच्यानंतर जो काही आपल्याला मूळ संख्या ही मिळत असते. तर याचा अर्थ होतो की ही ट्रिक तर उपयोगाची आहे, कामाची आहे, पण याला लागणारा वेळ हा खूप जास्त आहे. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं मला खाली कमेंटमध्ये कमेंट करून जरूर सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण मला सांगू शकता. आणि चॅनलवर नवीन असता तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला दाबून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नंतरच्या आणखीन एखाद्या मजेदार मॅथच्या आणि की गणिताच्या ट्रिकसोबत.